आता वळूयात पुढच्या बातमीकडे। एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरच्या 6ही आगारातनं एकही बस धावली नाहीये, तर काल दिवसभरात जवळपास 1572 बस फेऱ्या रद्द झालेल्या आहेत। यामुळे एसटी महामंडळाचे जवळपास 46,57,864 रुपयांचं उत्पन्न बुडालंय। जिल्ह्यातनं विविध मार्गांवर 528 बसेस सेवा देतात, मात्र 6 आगारातनं एकही बस बाहेर पडली नाहीये, त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात। तर आज सकाळपासून सुद्धा एकही बस इथनं निघाली नाहीये, तर बस स्थानकात बसेस दाखल झाली नसल्यामुळे तासनतास तात्काळ या ठिकाणी उभं राहून काही प्रवाशांना माघारी जावं लागतंय। दरम्यान मराठवाड्यासह विदर्भात जाणाऱ्या एकही बस स्थानकामध्ये ही बस आली नाही। सकाळपासून मी उभा आहे 5:30 वाजल्यापासून, पण एक पण बस अजून आली नाहीये। काय सांगतात? थांबा, समोर तुम्हाला भेटेल दिसेल, तेच चालू आहे। बसच नाही, 6 वाजल्यापासून उभा आहे। एक आली होती, पूर्ण रिझर्वेशन होतं, बाकीचे सगळे इथंच उभे आहेत। बस आम्ही 7 वाजल्यापासून इथं आहे, सकाळपासून अजूनपर्यंत काहीच नाही। एक बस लागली होती पण पूर्ण फुल होती ती। तिथं आश्वासन देतात की थांबा थांबा येईल गाडी, यात थांबा हे सांगतायत, दुसरं काय करतायत? बंद आहे माहिती आहे तुम्हाला? बंद आहे माहिती आहे, पण आता रिव्हिजन आमचे आहेत ना। 6:30ची गाडी आहे, हाल होतात म्हणजे काय? आता हे वादळ पाठीवर घेऊन बसायचं तर काय करणार? दरम्यान या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण सविस्तर जाणून घेऊयात। पहिली मुख्य मागणी त्यांची आहे ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांना एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं, यासह प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक सुद्धा द्यावा। तर वाढीव घरभाडं भत्ता आणि फरकाची मागणी त्यांनी केली आहे। यासोबतच 4,849 कोटींमधील शिल्लक रकमेचंही वाटप करण्यात यावं अशीही त्यांची मागणी आहे। यासह मूळ वेतनात सरसकट 5,000 रुपये वाढीव देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे। शिवाय खाजगीकरण बंद करण्याची सुद्धा मुख्य मागणी एसटी कर्मचाऱ्यांची।